नमस्कार मित्रांनो, मी अक्षय. माझ्या निसर्गातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी या ठिकाणी आलो आहे. रबरची बाग आहे आणि खूप प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. ते तुम्हाला मी दाखवण्यासाठी इथे आलो आहे. मागच्या वेळेला तुम्हाला मी म्हटलं होतं मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन आणि म्हणूनच मी आता आलो आहे. माझ्यासोबत आई पण आहे. तर आई आणि मी आलो आहे म्हणजे जाताना भाजी पण थोडी घेऊन जाऊ आम्ही, कारण आम्ही 8 ते 10 दिवसांनी 15 दिवसांनी रानामध्ये येतो भाजी आणायला. कोणती जी मिळेल ती भाजी आम्ही मित्रांनो घेऊन जातो. तर मित्रांनो, खाली तुम्हाला दाखवतो इथे विहीर आहे ती चौकोनी. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली मी. तुम्ही जर व्हिडिओ मागचा पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्यामध्ये ती विहीर चौकोनी आहे ते पूर्ण तुम्हाला दिसेल. मित्रांनो, रानातल्या भाज्या आम्ही कायम खातो, आम्हाला खूप आवडतात आणि त्या खाव्यात, कारण त्या औषधी असतात. त्याच्यामुळे त्या ज्या सीझनला जी भाजी मिळेल ती नक्कीच आपण खायला पाहिजे. तर मला आईने खूप साऱ्या भाज्या दाखवून ठेवल्या आहेत कोणकोणत्या आहेत. त्याच्यामुळे मला माहीत आहे. आईबरोबर रानामध्ये येऊन येऊन वगैरे त्या सगळं मला पाठ झालेत. तर मित्रांनो, मी चाललो आहे इकडे. चालता चालता मला इथे एक घरटं दिसलं बघा, बांधामध्ये म्हणजे मातीच्या ढिगाऱ्यामध्ये आहे साईडला रस्त्याच्या. त्याच्यामध्ये एक पिल्लू आहे आणि काही अंडी आहेत. तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे, कारण ते आतमध्ये आहे खूप बिळामध्ये. त्या चिमणीने अंडी घरटं बांधलं आहे. बघा तुम्हाला दिसतं का? त्याच्यामध्ये एकूण 3 अंडी आहेत आणि एक अंड आहे ते फोडलेलं आहे, म्हणजे जे पिल्लू आहे ते त्या अंड्यातून निघालं आहे. तर एकूण त्याच्यामध्ये 4 अंडी होती, त्यातल्या 3 शिल्लक आहेत आणि एक पिल्लू आहे. असू देत. तर त्यांना बाय बाय करूया आणि आपण पुढे जाऊया. आपल्याला बरंच काय बघायचं आहे. तर हे समोर वरती तुम्ही बघताय हे सर्व रबरची झाडं आहेत. बघा किती छान दिसत ती. पण जेवढी हवी तेवढी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ती इथे वाढली नाहीत, कारण त्यांना पोषक हवामान नाही असं ते म्हणत आहेत. तर त्या झाडांच्या खालचा जो एरिया ना तो खूप छान आणि शांत आहे. तर त्या एरियामध्ये आपण जाऊया, कसं वाटतं ते पाहूया. तर त्याआधी मित्रांनो, हे बघा इथे रबरचे झाड आहे ना, त्याची इथे खूप सारी फळं पडली आहेत. त्या बिया आहेत त्या काही कुजलेली वगैरे आहेत, काळी पडलेली, हिरवी पण आहेत कुठे कुठे वाऱ्याने पडलेली. मध्येच कुठे मला जर दिसली तर तुम्हाला मी ते हिरवं फळ पण दाखवतो. तर आपण आता आत जाऊया. त्याच्या आतमध्ये झाडांच्या खाली खूप छान वाटते. चला बघूया आपण कसं वाटतंय. झाडांखालचा जो एरिया ना मित्रांनो, त्या एरियामध्ये आपण थोडं फिरूया. थोडं वेगळं वाटते. सावली, थोडा अंधुक प्रकाश, खूप छान वाटते. तर या एरियामध्ये थोडं फिरूया आपण. हे बघा, या ठिकाणी एक फळ पडलेलं आहे. हे रबराचं फळ आहे आणि ते हिरवं पडले वाऱ्यामुळे वगैरे ते पडली असणार. बघा इकडे रबराच्या झाडाची पानं आहेत. आपल्याकडे जसं शिवरीचं झाड असतं ना रानामध्ये, त्याची पण पानं अशी असतात, पण ती जास्त असतात. याला 3च पानं आहेत. मित्रांनो, असं वाटतं की केरळमध्ये आलो आहे, कारण तिकडचं जसं वातावरण असतं त्या त्या रबरांच्या झाडाखालचं,
तसंच इथे काहीसं वातावरण झालेलं तुम्हाला इथे बघायला मिळेल. पाऊस बारीक बारीक पडतो आहे, पण ती झाडं असल्यामुळे पाऊस माझ्यापर्यंत कमी पोचतो आहे. खाली कुठे कुठे एखादा थेंब पाण्याचा पडतो आहे आणि बारीक पण आहे पाऊस. फिरूया थोडं आणखीन. जोराचा पाऊस आला आहे, पण पाणी लगेच माझ्या अंगावरती नाही पडतं बघा, वरती झाडं असल्यामुळे आत्ता पडायला लागले. तर इथे वारा पण सुटला आहे जोराचा आणि त्याच्यामुळे इथलं वातावरण एकदम 1-2 मिनटामध्ये लगेच बदलून गेलं बघा. समोर कसं वाटतं बघा, धुकं लागल्यासारखं. पावसाचे थेंब वरती पाण्यावरती पडत आहेत आणि वारा जोरात असल्यामुळे ते पूर्ण पसरत आहेत, त्याच्यामुळे ते धुकं लागल्यासारखं वाटतं आहे, पण ते धुकं नाही आहे. तर पाऊस आल्यामुळे लगेच इथलं वातावरण बघा कसं बदलून गेलं. चला याचा पण थोडा आनंद घेऊया. खूप सारा वारा आणि पाऊस आहे, त्याच्यामुळे आंब्याची पानं खूप सारी पडलेत खाली. हापूसचं झाड आहे ते. असो, तर आपण जाऊया पुढे आणि आपल्याला खूप काय बघायचं आहे. समोर त्यांचं घर आहे बघा. एकूण 3 घरं आहेत. एक छोटं आहे त्यांचं, म्हणजे कामदार राहतो त्या कामदाराचं घर आहे, आणि 2 घरं आहेत ती मोठे बंगले आहेत. आपल्याला ते पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे, बघायला मिळणार आहे खूप काय काय. तर आधी बघा, इथे केळी आहेत, डाव्या बाजूला पण केळी आहेत, उजव्या बाजूला पण केळी आहेत, दोन्ही बाजूला केळी आहेत. तर केळीची झाडं आहेत ना, ती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्यांच्याकडे. खूप प्रकारच्या आहेत, छोट्या धरणाऱ्या, मोठ्या धरणाऱ्या, किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यात इथे लोक नाही आहेत, तर आपल्याला माहिती मिळाली असती. पपईची पण झाडं आपल्याला इथे बघायला मिळाली. छोटी छोटी आहेत, एकदम लहान लहान धरणारी पण आहेत. ही बघा, रबराची इकडे खूप सारी फळं पडलेली तुम्हाला इथे बघायला मिळतील, कारण एकदम घराच्या जवळपासून सगळी रबराची झाडं आहेत. छोटी छोटी आंब्याची पण झाडं आहेत, आणि ही सर्व धरतात. इकडे त्यांचं घर आहे, पार्किंग आहे, घराला लॉक आहे, कोण नाही ॲक्च्युली ते. तर
असं बघू आपण आपल्या आजूबाजूला काय कोणती झाडं वगैरे बघायला मिळतात ती, आणि जेवढी दाखवता येतील तेवढी मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो इथे बघा पपईचं झाड आहे. पपईचं झाड आहे किती लहान वयात म्हणजे लहानपणी धरलेलं बघा, किती कमी उंचीचं, म्हणजे लवकर धरलेलं आहे ते, जास्त उंच नाही आहे. इथे पपई पण एक तुम्हाला बघायला मिळेल बघा, एकदम माझ्या ढोपराच्या एवढं उंचीचं झाड आहे ते, म्हणजे कमरेच्या खालीच आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया. चिकूची पण खूप सारी झाडं आहेत, चिकू पण खूप सारे धरलेत. जवळून तुम्हाला मी दाखवणार आहे चिकू. हे बघा खूप सारे चिकू आहेत, बारीक बारीक, आणि चिकूची पण वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत, मोठे त्यानंतर छोटे बारीकवाले, बऱ्याचशा प्रकारचे चिकूची झाडं इथे आहेत, एक 4-5. तर ती तुम्हाला मी दाखवतो आहे. बघा मित्रांनो किती चिकू धरलेत, खूप आहेत, म्हणजे असं एकदम चिकू असे चिकू धरलेत. समोर एक पपईचं पण झाड आहे, त्याच्यावरती बरेचसे पपई आहेत, कच्चे आहेत, पिकलेले पण दिसत आहेत. लांबून जाऊन बघूया जवळ, एक 2-3 पपई पिकलेले पण आहेत. तुम्हाला मी दाखवतो, थांबा झूम करून. एकदम मस्त फ्रेश पपई आहेत बघा. पिकलेल्या पपईंचे रंग पण खूप मस्त आहेत. तर वरती पण खूप पपई आहेत, म्हणजे एक 2-4 दिवसांनी ते पिकणार, पण इथे ते पक्ष्यांना मिळणार, इथं कोण नाही आहे. असो, तर इथे बघा मित्रांनो चवई आहे एक. चवई म्हणजे केळीचा प्रकार आहे, रानटी केळीचा. तर ती पसवली आहे बघा. आपल्याला सहसा चवई पसवलेली कधी बघायला मिळत नाही, पण इथे बघायला मिळते. मोठा त्याला कोका आला आहे, जसं आपल्या केळीला येतो तसा. महत्त्वाचं म्हणजे जी पानं बघा किती फ्रेश वाटत आहेत आणि खूप छान आहेत, एकदम मोठमोठी पानं आहेत. आपल्याला घरी आपण नैवेद्याला वगैरे वापरतो केळीच्या पानाच्या ऐवजी. तर इथे असं मोठंसं झाड आहे बघा, त्याची पानं केवढी मोठी आहेत, मी तुम्हाला हात ठेवून दाखवतो, आणि एकदम फ्रेश आहेत मित्रांनो ती. तर त्यांनी लावली असावी कदाचित पाठीमागे झाडं, ती चवई रानामध्ये असतातच. तर ठीक आहे, अजून आपण काय इथे बघायला मिळतं ते बघूया. तर थोडं पाठीमागे आलो आहे मी, इथून मला पाठचा व्ह्यू खूप छान दिसतो आहे, पाऊस पडतो आहे. या इकडे मित्रांनो एक मोठासा खड्डा आहे. मला असं वाटतं त्यांना त्यामध्ये शेततळं करायचं असणार, म्हणजे अजून त्याच्यामध्ये काय केलं नाही आहे, कारण इथे मोठमोठी झाडं वाढली आहेत. तर मागे पुढे ते शेततळं त्याच्यामध्ये करणार असतील. असो, तर आता आपण पुढे जाऊया. इथे बघा, इथे पण एक चिकूचं झाड आहे. चिकूच्या झाडाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखीन पण काय काय बघायला भेटते. इकडे छोटे छोटे मांडव बनवलेत, त्याच्यावरती ते कोणकोणते त्यांनी वेल लावलेत बरेचसे. त्याचबरोबर इकडे त्यांनी अळू लावले, ते अळू वेगळ्या प्रकारचं आहे, त्याच्या मुंडल्यांची भाजी वगैरे करून ते लोक खातात. सफेद कलरची त्याची पानं आहेत, आणि पानं खूप मोठमोठी आहेत, ती छत्रीसारखी. बाजूला पण काय काय लावलं आहे मित्रांनो. तर मी आता आलो आहे मित्रांनो पुढे घराच्या मागून. इकडे आपलं एक छोटंसं घर बघायला मिळतं, पिंजऱ्यासारखं, म्हणजे पिंजराच आहे तो. त्याच्यामध्ये त्यांनी कोंबडी पाळली होती, ते एका वेगळ्या जातीची त्यांनी कोंबडी आणली होती, ती त्यांनी इथे पाळली होती. पण आता त्याच्यामध्ये कोण नाही आहे, कारण इथे पण ते लोक आता नाही आहेत, आणि ती कोंबडी पण इथे नाही आहेत. तर मित्रांनो तुम्हाला इकडे सुरण बघायला मिळतील. आम्ही त्याला चुरून बोलतो आमच्या गावच्याकडच्या भाषेमध्ये. याच्या पानांची पण कोवळ्या खूप छान भाजी होते. त्याचबरोबर ते सुरण तुम्हाला माहिती आहे, त्याचे आपण भाजी करतोच, त्याची पण खूप छान अशी भाजी होते. तर त्याची इथे खूप सारी झाडं आहेत, आणि मोठी मोठी झाडं आहेत, कारण त्याचे जे कांदे आहेत ना ते पण खूप मोठे होतात. मी पाहिले आहेत ते, त्यांनी जेव्हा उन्हातून काढले होते. तर हे बघा, इथे केवढं मोठं झाड आहे बघा, मस्त गोल पसरलं आहे मित्रांनो. त्यांचे बुंदे पण खूप मोठे आहेत. आता साईडचं जे झाड आहे हे त्याचा बुंदा बघा केवढा जाड आहे, माझ्या मांडीपेक्षा पण ते जाड एवढा बुंदा त्याचा आहे. म्हणजे याच्यावरून कळतं की याचा कांदा पण खूप मोठा असणार. या सुरणाच्या आजूबाजूला आहे ना पूर्ण सगळी कंदमुळांची झाडं आहेत, कारण इथे त्यांनी एक जागा बनवली आहे, बाहेरून जाळी लावली आहे. माझ्या कमरेच्या उंची एवढी जाळी आहे, ती जाळी यासाठी लावली आहे कारण इथे खूप सारे रानटी प्राणी आहेत, श्रावंदीसारखे. तर ते श्रावंदर आहे ना ते फोकरून वगैरे ते कंदमुळं खातात, त्या ठिकाणी ती जाळी लावली आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा रबराची झाडं दाखवतो आहे. बाहेरून आतमध्ये अंधार कसा दिसत होता पाहिलं तुम्ही, खूप छान जागा आहे ती. मला तिथे परत परत जावंसं वाटतं आहे. त्या झाडांच्या खाली खूप छान, उन्हाळ्यातून पण असं छान असतं सावली. तर ठीक आहे, आपण जाऊया पुढे, आणखीन पण काय काय बघायचे ते बघूया. या ठिकाणी इथे त्यांनी तुरीची झाडं लावली आहेत लाईनमध्ये, एक 2-4 लाईन लांबच्या लांब लावले आहेत. त्याच्याबरोबर इकडे साईडला हळदीची झाडं आहेत, त्यांच्या पण खूप लांबच्या लांब लाईन आहेत. त्या तुम्हाला एक दाखवतो मित्रांनो, केळ आहे छोटीशी,
आणि ती कमी उंचीमध्ये धरली आहे बघा, किती कमरे एवढी माझ्या उंच असेल ते, आणि त्याला ती केळी आले आहेत, फसवली आहेत. म्हणजे अजून कोका छोटा आहे, पण अजून त्यातून केळी बाहेर येणार असणार नक्कीच. चला आपण पुढे जाऊया. पावसामुळे नुकसान झालं, केळीची झाडं वगैरे पडले आहेत खाली. इकडे पाऊस खूप पडतो, भयानक एकदम जोरात पाऊस झाला, तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यामुळे नुकसान झालं. इथे पण बघा एक केळीचं झाड आहे, त्याच्यासमोर पण एक इथे केळीचं झाड आहे. एकदम छोटी छोटी ती केळीची झाडं धरलेली इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर या इकडे एक घर आहे, हे त्यांच्या कामदारासाठी बनवलं त्या लोकांनी घर, आणि इकडे कामदार आता पण आहेत. त्याचबरोबर पाठीमागे जे आपण बघितलं ते एक घर होतं, बंगला होता, म्हणजे 2 झाली. अजून एक घर आहे तुम्हाला दाखवायचं, मी दाखवतो तुम्हाला. ह्या घराच्या पाठीमागे एक गोठा आहे, तिथे एक गाय वगैरे आणली होती त्यांनी, आता आहे का माहीत नाही. आता मी तिकडे जात नाही आहे, आपल्याला अजून बरंच काय काय बघायचं आहे. तर इकडे खाली सगळी जी आहेत ती रबराची झाडं आहेत. आणि समोर आपण बघतोय रस्ता दुसऱ्या माणसाच्या घराच्या इकडे जातोय. एक रस्ता जातोय तो खाली जातोय गेटकडे, कारण आता आपण मागच्या रस्त्याने आलो होतो. समोर पण एक जो जुना रस्ता आहे, आता जो आलो तो नवीन रस्ता त्यांनी बनवला होता, तो वाहून गेला आहे. पण जुना रस्ता एक आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो. तर हा रस्ता तिकडे गेला आहे, याच्या पण डाव्या बाजूला पूर्ण खालपर्यंत रबराचीच झाडं लावली आहेत. आणि या साईडला जी आहेत ती आंब्याची आहेत, वेगळ्या प्रकारचे त्यांनी आंबे लावले आहेत, पण एकदम छोटी छोटी झाडं आहेत, आणि ती खूप धरतात पण तेवढ्या छोट्या वयामध्ये त्यांच्या. तर मित्रांनो इथे बघा तुम्हाला बघायला मिळेल रबराचं झाड, खूप एकदम हिरवंगार गर्द असतं ते, आणि त्याची सावली पण बरीचशी चांगली असते. समोर जो उजव्या हाताला खाली गेला आहे तो रस्ता आहे, तो गेटकडे गेला आहे, जुना रस्ता आहे. समोर एक घर आहे बघा, इथे तुम्हाला झूम करून दाखवतो, त्याच घराच्या इकडे आपल्याला जायचं आहे. तर जो रस्ता आहे तो इकडे वरच्या साईडला आहे, या ठिकाणी. तर मी तुम्हाला तिकडे घराकडे घेऊन जातो. त्याच्या आधी तुम्हाला मी तुतीची पण झाडं दाखवणार आहे. इथे तुतीची पण झाडं आहेत त्यांनी लावली, त्याची आम्ही फळं खातो इथे कधी आल्यानंतर. आता ती फळं नाही आहेत, म्हणजे आम्ही कधी येईन आणि ती धरलेली असतील तेव्हा ती तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. तर हे झाडं आहेत ती तुतीची आहेत, आणि त्याची खूप मोठमोठी झाडं इथे झाली आहेत. त्याची फळं अशी जांभळ्या कलरची असतात, आणि ती गोड असतात. कच्ची असेल तर तेव्हा आंबट असतात खूप सारी. त्याची जी झाडं आहेत, इकडे पानं आहेत बघा तुतीची. ही झाडं आहेत ती रेशीम उद्योगासाठी जो किडा असतो, रेशीमचा किडा, त्याची पैदास त्याच्यावरती केली जाते, त्याला ही पानं खायला घातली जातात. तर आपण जाऊया खाली आता घराकडे त्यांच्या. तिकडे पण बरीचशी झाडं आहेत, पण ते लोक पण इकडे नाही आहेत, ते पण गावाला गेलेले आहेत. तर बघू आपण आपल्याला कोणती कोणती झाडं इथे बघायला मिळतात. जेवढी झाडं मी बघायला मिळतील तेवढी मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. समोर इकडे खाली त्यांनी काजूची रोपवाटिका तयार केली होती, काजूची कलमं होती खूप सारी, 2 स्टेपमध्ये बनवली होती. थोडी वरती होती, थोडी खाली होती, बरीचशी होती, एक 20,000 झाडं होती. तर मी जेव्हा आलो होतो इथे बघायला तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की एवढे आहेत. त्यामधली थोडीशी शिल्लक होती, तर ती या उन्हाळ्यातून पाणी नसल्यामुळे ती बहुतेकशी मेली होती. तर त्याच्या फक्त पिशव्या आहेत, त्यांनी आतमधल्या ज्या काड्या होत्या त्या सर्व साईडला कोणतं. तिकडे पोपळीची झाडं लावलेत बघा लाईनमध्ये, यावर्षीच लावलेत नवीन आता पावसामध्ये. ठीक आहे, आपण जाऊया पुढे घराकडे आणि बघूया. इथे वांग्याची झाडं आहेत, जिकडे जागा मिळेल तिकडे कोणती झाडं त्यांनी लावलेली आहेत. पोपळीची, वांग्याची, पाल्याची किंवा आणि वाल, काकडी बिकडी जे आहे ते सगळं लावले. ते इथे पण पपईचं झाड आहे बघा, वेगळ्या प्रकारचा पपई आहे. खूप प्रकारच्या पपईंच्या जाती त्यांच्याकडे आहेत, मी त्या पाहिल्या पण आहेत, कारण मी इकडे वरती कधी कधी येतो तर पपई असतात आणि ते देतात पण घरी न्यायला, त्याबरोबर खायला पण देतात. मित्रांनो इथे एक कढीपत्त्याचं झाड आहे, मोठं आहे भरपूर, त्याच्यावरती पानं आहेत, दाखवतो तुम्हाला झूम करून. तर एवढं मोठं हे इथे त्यांच्या इथे कढीपत्त्याचं झाड आहे. तुम्हाला आणखीन पण इकडे पुढे वेगळं काहीतरी बघायला मिळेल. इकडे बघा, इकडे एक लिंबाचं पण झाड आहे, झाड मोठं आहे, त्याच्यावरती भरपूर लिंब धरले आहेत. 500 ते 600च्या आसपास लिंब असतील, एवढी लिंब, जास्त पण असू शकतात 1000पर्यंत, कारण झाड तेवढंच मोठं आहे, बरीचशी धरले आहेत. या ठिकाणी तुम्हाला झाड बघायला मिळते, म्हणजे तो वेल आहे, तर तो आहे ड्रॅगन फ्रूटचा. त्याला एक आधार द्यावा लागतो, त्यांनी ते आधार दिला आहे बघा, सिमेंटचा खांब लावला आहे आणि त्याच्यावरती चढवलं आहे. अजून पुढे पण आहे ड्रॅगन फ्रूटचे झाड तुम्हाला दाखवतो, पण त्याआधी हे त्यांचं घर आहे बघा, इकडे असं त्यांनी बनवलं आहे. तर आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत पडलेली. हे शेवरचिण्याची झाडं आहेत, खूप पाऊस आणि वारा आला आणि ते इथे नसल्यामुळे ते खाली तशीच पडलेली आहेत.
इथे त्याचं कंदमुळं पण एक बाहेर आलं आहे, शेवर चिन्ह. आपण जे चिन्ह खातो तसा एक प्रकार आहे, उपवासाला वगैरे ते खातात. त्याचे वेफर बनतात, बरंच काय काय त्याचं बनतं. त्याने आम्हाला खायला पण दिलं होतं कधी केलं तेव्हा. इकडे वेलचीची पण झाडं आहेत, त्यांनी लावलेली आहेत पिशवीत, अशीच लावून ठेवली आहेत थोडी थोडी. तर मित्रांनो हे बघा इथे बघायला मिळतं आहे. तुम्हाला ड्रॅगन फ्रूटचं झाड दाखवते, वेल दाखवते. इथे दुसरं एक आहे, खांबावरती चढवलं आहे आणि हे असं वरतून लटकतं खाली. आणि त्यानंतर या ठिकाणी या समोरचा जो भाग आहे ना हा, याला ते फूल येतं आणि फूल आल्यानंतर त्याला फळ येतं. आता इथे फळ वगैरे आले नाही आहे, असेल पाठीमागे वगैरे कुठे तर तुम्हाला मी दाखवतो. हे बघा या ठिकाणी पण एक आहे, मोठंच्या मोठं आहे, जवळून तुम्हाला दाखवतो आहे. तर या फूडच्या टोकाला इथे फूल येतं साईडहून आणि मग त्याला ते ड्रॅगन फ्रूट गुलाबी कलरचं तुम्ही पाहिलं असाल, खाल्लं असाल नक्कीच, तर त्याला ते धरतं. इकडे अननसचं पण एक झाड आहे बघा, अननस धरला आहे. या ठिकाणी पेरूचं झाड आहे आणि त्यावरती पेरू पण यायला सुरुवात झाली आहेत, बारके बारके आलेत, फुलं पण आहेत पेरूची. तर या ठिकाणी त्या पेरूच्या झाडावरती त्यांनी खूप सारी कलमं बांधली आहेत. तुम्हाला इथे दाखवणार, ही जी काळ्या पिशवीमध्ये लावल्या आहेत त्या पिशवीमध्ये माती आहे आणि ते साल काढून जे कलम बनवतात ते ती त्यांनी बनवलेली आहेत. भरपूर सारे आहेत, जेवढे पेरूचे झाड आहेत त्या सगळ्या पेरूच्या झाडावरती त्यांनी याची कलमं इथे बनवलेली आहेत आणि ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. काही दिवसांनी, एक 15-20 दिवसांनी ती तयार होणार. त्यातून या पिशवीत मुळं येणार आणि मग ते कापून फांद्या दुसऱ्या पिशवीमध्ये भरणार. मग ते वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या मातीमध्ये, वेगळ्या जागेवरती लावायला ते झाड तयार होतं. अशा पद्धतीचं हे कलम आहे. तर पुढे आपण जाऊया, पुढे बघूया. सर्वत्र ते शेवर चिण्याची झाडं आहेत ना, ती पिशवीमधली ती सर्वत्र खाली पडली आहेत पावसाच्या वाऱ्याच्या मुळे. इकडे जामुनचं झाड आहे, मोठं झाड आहे. याचे जामून मी खाल्ले आहेत, मागे एकदा आलो तेव्हा त्यांनी दिले होते काढून, खूप सारे धरले होते. पुढे बघा इकडे पिशव्या वगैरे कसल्या त्यांनी भरल्या आहेत. इथे पण त्यांनी फोफळीच्या झाडांची रोपं काढली आहेत, रोपं बनवली आहेत. इकडे भिंतीवरती जे नक्षी आहे ना, ते चिखल वगैरे काय उडलेलं नाही आहे. तर जी नक्षी आहे ती एका वेलीची आहे, म्हणजे आपण पान खातो ना, पानवेल, त्या पानवेलीची ती नक्षी आहे. खूप मोठं जंगल होतं, ह्या पूर्ण घरावरती ते पानवेल चढली होती आणि पूर्ण भिंत पण दिसून त्याची मोठमोठी 2 हाताच्या एवढी मोठमोठी पानं होती त्याची, एवढी मोठी ती पानवेल इथे झाली होती. मग त्याने ती तोडली, त्याच्यामुळे तिची जी मुळं चिपकली भिंतीला, त्याची ती डिझाईन झालेली आहे. आणखीन आपण पुढे बघूया. इकडे आणखीन वेगवेगळ्या प्रकारची, खूप प्रकारची इथे झाडं मित्रांनो आपल्याला बघायला मिळते. एवढी मला माहीत आहे तेवढी मी तुम्हाला सांगतोय. हे असं त्यांचं घर आहे. इकडे पण एक लिंबूचं झाड आहे, त्याचबरोबर इथे पण त्यांनी ड्रॅगन फ्रूट लावलं आहे. हा जो झाड वेल आहे तो तोंडलीचा आहे, खूप तोंडली याच्यावरती धरतात. आता पावसातून त्याचे पानं वगैरे पडले सर्व, पण खूप सारी तोंडली मी इथे धरलेली पाहिली आहेत. मी तोंडली पाठीमागे पण खूप काय त्यांनी बनवलं आहे, पिशव्या ठेवल्या आहेत. हे बघा या ठिकाणी एक ड्रॅगन फ्रूटला फळ येतं आहे, म्हणजे सुरुवात झाली याला, अशा पद्धतीचं येतं ते. आणि नंतर मग ते गुलाबी होतं. आधी आता हे छोटं आहे, नंतर मी कधी पुढे आलो आणि ते असेल इथे तर तुम्हाला मी ते नक्की दाखवणार आहे. तर हे होतं ड्रॅगन फ्रूटचं फळ, म्हणजे येताना. इकडे आंब्याची वगैरे खूप सारी झाडं आहेत, पपईची आहेत. जशी जशी जागा मिळेल तशी त्यांनी झाडे इकडे लावलेली आहेत मित्रांनो. इकडे आई आहे पुढे, मला बोलते चल जाऊया, आता उशीर होतो आहे. थोडीशी भाजी पण पलीकडे जाऊन काढायची आहे. बघूया आता कोणकोणती भाजी मिळते, जाऊया आणि बघूया. चाललो आहे मी आता भाजी आणायला, पण त्याच्या आधी मला इथे लाजावचं झाड दिसलं आहे, त्याच्यावर थोडीशी मस्ती करतो आहे. मस्ती सांभाळून करायला पाहिजे, कारण त्याला काटे असतात, ते काटे खूप लागतात, सेम खैरासारखे असतात. आणि लाजावचं झाडे सर्वांना माहिती आहे, तर खूप मजा येते त्याची, जी हात लावल्यानंतर पानं बंद होतात ते. ठीक आहे, तर जाऊयात पुढे आणि बघूया कुठे भाजी मिळते. मित्रांनो आता मी यांच्या या बागेतून बाहेर चाललो आहे भाजी आणायला, कुठे रानामध्ये मिळते काय. पण त्याच्या आधी मला इथे ना एक अननसाचं झाड दिसलं आहे आणि तो जो अननस आहे ना तो पूर्ण काळ्या रंगाचा आहे. जो आपण नॉर्मली अननस बघतो तो थोडा वेगळ्या कलरचा असतो. अननसाचे पण खूप सारे प्रकार आहेत, आपण बघितले असतील असतील मला सांगा कमेंट करून कोणत्या प्रकारचे असतात, कोणत्या कलरचे असतात. तर असा तो अननस काळ्या रंगाचा होता. तर मी आता पुढे चाललो आहे. इथे बघा खूप सारी फळं पडली आहेत. ही जी फळं आहेत ती नीव जी झाड आहे ना, नीव या झाडाची आहेत. वरती मोठंसं झाड आहे, त्या झाडाची ही
खाली साळी पडलेली फळं आहेत याचा उपयोग लाकडासाठी केला जातो. हे झाड लवकर वाढतं, फास्ट वाढतं आणि त्याची लाकडं एकदम सरळ सरळ असतात. त्याचे फळं आहेत बघा खाली पडलेली. तर या झाडाचा वापर लाकडांसाठी करतात, लाकडासाठी खास लावली जातात आणि ते झाड पण लवकर वाढतं. त्याची लाकडं पण जळायला पण चांगली असतात आणि एकदम सरळ असतात आणि तोडायला पण एकदम व्यवस्थित असतात. तर मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना, हा गेला आहे खाली गेटकडे. तुम्हाला मी अर्ध्यापर्यंत जाऊन दाखवतो. म्हणजे पूर्ण खाली आरोडने जाणार नाही आहे. आता मी यांच्या बागेतून बाहेर डायरेक्ट रानामध्ये जाणार आहे, इकडे वरतूनच कुठे भाजी वगैरे मिळते का बघण्यासाठी. तर मी तुम्हाला अर्ध्यापर्यंत जाऊन दाखवतो आहे. दोन्ही बाजूला आहेत ना काजूची झाडं आहेत. हा रस्ता हाच खाली गेला, उतार आहे, आपण समोरून बघितला होता मागच्या व्हिडिओमध्ये. तर मी परत चालू आहे मागे. आई पुढे गेली आहे त्या रस्त्याने, म्हणजे आता रस्ता नाही आहे, ती पायवाट असेल पुढे गेल्यानंतर. आणि मग त्या पायवाट्याने पुढे रानात कोणती भाजी टाकायची किंवा कोणती आई बघूया आता कोणती काढते ते काढण्यासाठी जाणार. तर इथे काजूच्या बागेमध्ये त्यांच्या मी आता आलो आहे. दोन्ही बाजूला काजूची झाडं लावली आहेत बघा आणि पूर्ण जी झाडं आहेत ती जवळजवळ लावली आहेत आणि ती त्या तोडतात ती झाडं, त्याच्यामुळे ते पसरतात आणि जास्त उत्पन्न मिळतं. ही त्यांची पद्धत आहे काजूला तोडण्याची. खूप छान आहे ते, एकदम जवळ लावून झाडं. आतमध्ये बघा कसं वाटतं ते, काजूच्या झाडाखाली पण खूप छान वाटते. काढायला पण एकदम सोयीच्या लाईनमध्ये झाडं लावली आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला कोणकोणती झाडं नवीन बघायला मिळाली मला कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये. तुम्ही आधी पाहिली नसतील तरी पण सांगा, पाहिली असतील तरी पण सांगा. तर ही जी वाट जाते ही यांच्या कुंपणाच्या बाहेर जाते. पुढे मग रान आहे, त्या रानामध्ये जाणार, थोडीशी भाजी इकडे तिकडे कोणती मिळते काय बघणार आणि मग तिकडून समोरून फुडून मग घरी जाणार आहे. जाता आता तुम्हाला थोडं रान पण दाखवणार. इकडे मी आलो आहे त्यांच्या इथे बॉर्डरवरती, हद्दीवरती, आपल्या गावच्या बाहेर हद्द बोलतात. तर इथे आलो आहे. छोटंसं व्हाळ आहे आणि याला पावसातूनच पाणी असतं. पाऊस कमी झाला की आपोआप ते कमी होतं. इकडे त्यांनी कुंपण केलं होतं पण ते खांब पडलेत बघा. तारेचं कुंपण आहे, सिमेंटचा खांब आहे, तर ते पडलं आहे. जंगली प्राणी वगैरे, गावा वगैरे येतो ना, त्यांनी ते पाडलं आहे धक्का वगैरे देऊन असं ते म्हणतात. तर इकडे त्यांनी मग असंच काठ्याचं वगैरे कुंपण करून घेतलं आहे तात्पुरता. आता मी पूर्ण त्यांच्या बागेतून बाहेर आलो आहे, रानामध्ये चाललो आहे पुढे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल ज्या ठिकाणी मी कोके गोळा केले होते, रोवणं काढायला आलो होतो त्यावेळेला, तर त्या व्हाळामध्ये मी आता चाललो आहे. त्या व्हाळातूनच पलीकडे जाऊन मग पुढे त्या वाटेने मी घराकडे जाणार आहे आणि जाताना मला रस्त्यामध्ये कोणती भाजी मिळेल ना ती भाजी मी काढणार आहे. आणि एक सांगायचं म्हणजे या ठिकाणी आम्ही लहानपणी गुरं घेऊन यायचो सर्वायला. त्यावेळेला हे माळ पूर्ण उघडे असायचे, या मळ्या होत्या. म्हणजे आम्हाला माहिती असल्यापर्यंत हा मळ्या उघड्या होत्या सर्व आणि एवढं जंगल अजिबात झाड नव्हतं एक पण त्याच्या आधी पप्पा वगैरे सांगतात या ठिकाणी शेती करायची लोक, भात वगैरे. पण आता ते पूर्ण जंगल झालं आहे, पूर्ण भरून गेलं आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे बघा याच वाळावरती. तुम्हाला ओळखतो का बघा, याच वाळावरती आम्ही कोके पकडले होते बरेचसे, भरपूरसे. त्याच वाळावरती मी आलो आहे आणि हाच वाळा आता क्रॉस करून पुढे जाऊन मग हीच वाट पुढे घराकडे जाते. चला तर मग जाऊया. आज काही इकडे थांबणार नाही आहे, तुम्हाला धबधबा दाखवतो. तेव्हा पण आपण बघितला होताच, आता परत दाखवतो. तर असं काय मी इकडे थांबणार नाही आहे, कोके वगैरे काय पकडणार नाही आहे, डायरेक्ट घराकडे जाणार आहे. मागून आई येते, तिची वाट बघूया. ती मागे होती भाजी टाकायची, तर ती येते. ती आल्यानंतर मग पुढे घराकडे जायचं आहे. मित्रांनो, मागचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात, मी रानामध्ये भाजी काढायला, रोवणं काढायला आलो होतो आणि रोवणं मला खूप सारी भेटली होती. त्यावेळेला तुम्हाला एक ही जागा दाखवायची राहून गेली होती, त्यासाठी मी आता इथे वरती आलो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला ज्या ठिकाणी मी आलो होतो ते खाली घर तुम्ही पाहिला होतात. आता मी या ठिकाणी समोर होतो, तो जो एक बंगला आहे तिथे वरच्या साईडचा, आणि इकडे जो आंब्याकडच्या साईडला आहे म्हणजे झाड बघा तुम्हाला हिरवं दिसतं, त्या ठिकाणी एक दुसरं आहे. तर त्या ठिकाणावरून आता मी तुम्हाला इकडे घेऊन आलो आहे असं गोल गोल फिरत. तर मी आता इथे आलो आहे. मागच्या वेळेला ही जी जागा आहे ती दाखवायची राहून गेली होती. हेच ते घर होतं समोरचं. याच ठिकाणी मी बरीचशी भाजी टाकल्याची काढली होती मागच्या साईडला खाली तिकडे. तर साईडला आलं लावलेलं तुम्ही पाहिला होता त्या व्हिडिओमध्ये. तर ही जागा दाखवायची राहून गेली होती म्हणून मी तुम्हाला खास इथे आणलं आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.